महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आणि आपण पाहतोय महाराष्ट्र हळहळला आणि अशा परिस्थितीमध्ये अनेकांनी संशय व्यक्त केलेला आहे। पहिल्यांदा संशय व्यक्त केला होता दादाचा घातपात आहे का अपघात आहे असा संशय पहिल्यांदा व्यक्त केला देशामध्ये, तो म्हणजे ममता बॅनर्जी यांनी। त्यानंतर आपण पाहतोय अनेकांनी पोस्ट लिहिल्या, संजय राऊत असतील, सुषमा अंधारे असतील, त्यासोबतच आता आपण पाहतोय की दादाच्या पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांनी देखील संशय व्यक्त केलेला आहे। त्यांनी काही प्रश्न विचारलेले आहेत, दादा जिवंत आहेत का असा प्रश्न, भाबडा प्रश्न देखील या जनतेला पडलेला आहे। मग खरंच दादा जिवंत आहेत का, किंवा त्या विमानातील 6वी व्यक्ती कुठे आहे, 6वी व्यक्ती जिवंत आहे का, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून आम्हाला सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवे व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील। तर मी सांगत होतो की अमोल मिटकरी यांनी विचारलेले काही प्रश्न आणि दादाचं अपघाती जाणं, आणि हे सर्व संशयास्पद असताना अनेक प्रश्न सोशल मीडियामध्ये देखील विचारल्या जात आहेत। आजही सर्वसामान्य माणसाला स्पष्ट वक्ता असलेल्या, खमक्या असलेल्या, दादाचं जाणं खरं तर आजही लोकांना मान्य नाही, मन मान्य करायला तयार नाही। अनेकांचे डोके बधीर झालेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्या पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांनी जे केलेलं विधान आहे ते विधान देखील आणि त्यांनी विचारलेले प्रश्न देखील सर्वांना त्या प्रश्नांनी बुचकळ्यात टाकलेलं आहे आणि सर्वांना भाग पाडले की खरंच दादाचा अपघाती मृत्यू झालाय का, किंवा दादा जिवंत आहेत का, हे अमोल मिटकरीच्या प्रश्नांनी पुन्हा एकदा संशय निर्माण झालेला आहे। खरं तर या सर्व प्रश्नांची उत्तरे, नेमकी प्रश्न कोणते पडले आणि त्या प्रश्नांची उत्तरे आज सरकारकडे आहेत का, या सर्वांचा आढावा घेत असताना सुरुवातीला आपण पाहूयात की अमोल मिटकरी बोलत असताना त्यांचे कुटुंबीय गप्प का आहेत। त्यांचे कुटुंबीय गप्प का आहेत हे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूयात, परंतु आता सुरुवातीला आपल्याला पाहावं लागेल की अमोल मिटकरींना नेमका संशय काय आलेला आहे, ती 6वी व्यक्ती कोण आहे, हा पहिला प्रश्न। कारण आपण पाहतोय सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा बातम्या आल्या तेव्हा विमानामध्ये 6 व्यक्ती होत्या असं म्हटलेलं होतं, आणि त्या 6 व्यक्तीमध्ये फक्त 5च व्यक्ती विमान अपघाताच्या नंतर आपल्याला सापडलेल्या आहेत, ती नावे समोर आली। परंतु 6वी व्यक्ती नेमकी कुठे आहे, कोण आहे, किंवा ती व्यक्ती नेमकी जिवंत आहे का, ती व्यक्ती बाहेर पडली का, या सर्व प्रश्नांची उत्तरे खरं तर आजही अनुत्तरितच आहेत। त्यासोबतच अमोल मिटकरींनी काही दुसरा प्रश्न उपस्थित केलेला आहे। विमान अपघात झाला तर अस्ताव्यस्त सर्वांच्या ज्या काही बॉडीज होत्या त्या जळालेल्या होत्या, आणि जळालेल्या अवस्थेमध्ये असताना कागदपत्र मात्र त्याला काही झालेलं नव्हतं, ते मात्र अस्ताव्यस्त पडलेले होते, ते कसे काय पडलेले होते, असाही प्रश्न खरं तर अमोल मिटकरी यांनी विचारलेला आहे। त्यासोबत ते असं म्हणतात, हा जर घातपात असेल किंवा ब्लॅक बॉक्सच्या रिपोर्टच्या नंतर काही घातपात असेल तर ज्यांनी हा घातपात केलाय, जो मास्टर माइंड आहे, त्याच्या घरामध्ये पाळणा हलवायलाही कोणी राहणार नाही, असं स्पष्ट विधान जे आहे, असं स्पष्ट मत जे आहे ते अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलेलं आहे। आणि मग अमोल मिटकरींचे काही प्रश्न आहेत ते खरं तर सर्वांनाच आश्चर्यचकित करणारे आहेत। या विषयावरती सुरुवातीला ममता बॅनर्जी बोलल्या, त्यानंतर लागलीच शरद पवार यांनी कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी खरं तर लाईव्ह येऊन मीडिया समोर सांगितलं की राजकारण करू नका, हा केवळ अपघात आहे। कुठलीही चौकशी नसताना, कुठलाही पुरावा आलेला नसताना थेट शरद पवार असं बोलूच कसं शकतात, हा प्रश्न देखील सर्वसामान्य माणसाला पडला। आणि अशा पार्श्वभूमीवर दादाचं जाणं हे अजून सर्वांना संशय निर्माण करणार आहे आणि अजून सर्वांना खरं तर डोकं बधीर करणार आहे। कारण एकाही प्रश्नाचं उत्तर ना सरकारनं दिलंय, ना इथल्या कुठल्या यंत्रणेनं दिलंय, किंवा त्याचं स्पष्ट उत्तर असं सर्वसामान्य माणसाला भेटलेलं नाही। विमानातल्या 6व्या व्यक्तीबद्दल झालं, त्या कागदपत्रांच्या बाबतीत झालं, दादा जेव्हा देवगिरीवरून निघाले, खरं तर प्रत्येक मंत्र्यांच्या घरासमोर, दादा काय सर्वसामान्य व्यक्ती नव्हती, तर या राज्याचे ते उपमुख्यमंत्री होते, अर्थमंत्री होते, आणि अशा पार्श्वभूमीवर त्यांच्या घरासमोर असलेल्या किंवा त्यांच्याकडे देवगिरीवर असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज मात्र आजही शासनाने उपलब्ध करून दिलेले नाहीत, आणि ते फुटेजचा काहीच सुगाव लागत नाही। ते फुटेज नेमके का सापडत नाहीत, हा प्रश्न अमोल मिटकरींनी विचारलाय, आणि हा कळीचा प्रश्न सर्वसामान्य माणसाला देखील पटलेला आहे की खरंच त्या देवगिरीवरचे सीसीटीव्ही कॅमेरे नेमके गेले कुठं, त्याचा रिपोर्ट बाहेर का येत नाही। दादा 8-10 घराच्या बाहेर पडलेले आहेत असं आपण म्हणतो, किंवा आपल्याला सांगता येतं की 8-10 ते विमानामध्ये बसलेले आहेत, परंतु विमानातले जे काही व्हिडिओ समोर येत आहेत ते अंधार पडलेले आहेत, आणि त्याच्यावरून लक्षात येतं की एवढ्या सकाळी म्हणजे 8-10 कुठलाच अंधार राहत नाही। मग याचा अर्थ ते व्हिडिओ जुने आहेत का, किंवा ते व्हिडिओ जे आहेत ते टाकलेले आहेत ते अंधारात दादा
विमानात बसलेत का, त्यामुळे विमानात बसल्यानंतर काही घातपात झालाय का, असा देखील संशय खरं तर सोशल मीडियामध्ये आणि अमोल मिटकर यांनी निर्माण केलेला आहे. त्यांनी असा प्रश्न निर्माण केलेला आहे. याचंही उत्तर सरकारनं अजून दिलेलं नाही. दुसरीकडे आपण पाहतोय की देवगिरीचे सीसीटीव्ही फुटेज नसणे किंवा त्यानंतर विमानतळावरचे देखील सीसीटीव्ही फुटेज दाखवत नाहीत किंवा ते देखील बाहेर आलेले नाहीत, याचा अर्थ काय आहे? एखाद्या व्यक्तीचं असं जाणं, खरं तर एवढ्या मोठ्या नेत्याचं जाणं, त्या पक्षातील अमोल मिटकरी सोडले तर बाकीचे नेते देखील गप्प आहेत. ते गप्प का आहेत, असा देखील प्रश्न खरं तर सर्वसामान्य माणसं विचारत आहेत आणि हा खरा प्रश्न आहे की हे लोक गप्प का आहेत. तेवढंच नाही तर आपण पाहतो विमानतळावरचे सीसीटीव्ही फुटेज देखील अजून समोर आलेले नाहीत. त्यामुळे तो हा संशय जो आहे तो अधिक बळावलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर दादाची जी बॉडी आहे ती पूर्णतः जळालेली होती असं आपल्याला समोर येत असताना मला असा प्रश्न पडतो. अमोल मिटकरी म्हणतात की अंगावरल्या कपड्यावरून तुम्ही दादाचा शोध घेतलाय असं आपण जेव्हा सांगतो, तर काही लोकांनी सुरुवातीला सांगितलं माध्यमांमध्ये की त्यांचा घड्याळ सापडला, परंतु नंतर सांगितलं घड्याळ सापडला नाही. दादाचीच बॉडी आहे, हे कशावरून शोध लागला, तर काही म्हणाले की दादाच्या अंगातल्या जॅकेटवरून शोध लागलाय. खरं तर आपण पाहतोय की ज्या बॉडीवरती कपडा शिल्लक राहिलेला नव्हता, असं कोणतं जॅकेट त्यांना सापडलं, असं कोणतं जॅकेटचा पुरावा त्यांना सापडलाय की दादाची बॉडी आहे असं खरं तर सिद्ध झालंय. याही प्रश्नाचं उत्तर बाहेर आलेलं नाही. त्यासोबतच आपण पाहतोय दादाचा घड्याळ सापडला नाही असं मीडियामध्ये आता येत आहे. सुरुवातीला घड्याळ सापडला, घड्याळावरून दादाची ओळख पटली असं सांगणारा मीडिया देखील आज गप्प आहे. त्यांनी देखील सांगितले की जॅकेटवरून ओळख पटली. मग जॅकेटवरून ओळख पटली तर ते अंगावर तर कुठलाच कपडा नाही, कुठल्याच बॉडीवरती म्हणजे 5ला बॉड्यांवरती कपडे नाहीत, ते जळून खाक झालेले असताना अशा पद्धतीने आम्हाला कपड्यावरून शोध लागला म्हणणं हे देखील संशयास्पद आहे. त्यासोबतच कुठलं डीएनए चेक केलंय का, डीएनए चेक करून दादाची बॉडी ओळखली का, असा प्रश्न देखील मीडियामध्ये विचारला जातोय. सोशल मीडियामध्ये सर्वसामान्य माणसं विचारत आहेत. त्यासोबतच अमोल मिटकरांनी हे जे काही प्रश्न उपस्थित केले, 6वी व्यक्ती गेली कुठं, सीसीटीव्ही फुटेज का नाही, देवगिरीवरचे सीसीटीव्ही फुटेज का नाहीत किंवा विमानतळावरचे सीसीटीव्ही फुटेज कुठे गायब झाले, या सर्व प्रश्नांची उत्तरे अजूनही सर्वसामान्य माणसाला आणि आमदार असलेल्या अमोल मिटकर यांना उत्तरे मिळालेली नाहीत. हा संशय अधिक बळावत आहे. त्यामुळे प्रश्न असे पडतात की दादा विमानात बसण्याआधी दादाचा घातपात झाला होता का? तसं म्हणावं तर त्यांचे काही 832चे काही कार्यकर्त्यांना केलेले 2-3 काही कॉल्स आहेत. मग त्या कॉल सोबत त्यांचा आवाज मॅच केलाय का? तो खरंच दादाचा आवाज होता का? का त्या मोबाईलवरून दुसऱ्या कोण्या व्यक्तीनं फोन केलाय का? याची चौकशी अजून झालेली नाही. या प्रश्नांची उत्तरं अजून सापडलेली नाहीत. त्यामुळे दादा जिवंत आहेत का असा प्रश्न देखील सर्वसामान्य माणसाला पडलाय. हा भाबडा प्रश्न जरी असेल तरी हा खरा ठरावा असं देखील सर्वसामान्य माणसाला वाटतंय की दादा पुन्हा मीडिया समोर यावेत आणि नॉट रिचेबल दादा रिचेबल व्हावेत आणि आपल्या सर्वांच्या समोर यावेत असं भोळ्या भाबड्या जनतेला वाटतंय, त्यांच्या कार्यकर्त्याला आणि महाराष्ट्राला वाटत आहे. कारण एवढ्या सामान्यातल्या सामान्य लोकांची ओळख असलेले आणि सर्वसामान्यांसाठी लढणारे दादा आणि थेट आणि स्पष्ट वक्ते असलेले दादा, सर्वांना राजकीय लोकांना देखील विरोधकांना देखील हवे असलेले दादा, आणि मग असे दादा आज मीडिया समोर यावेत, हो मी जिवंत आहे असं म्हणावं असं अनेकांना वाटत आहे. असे प्रश्न सर्वांना पडत आहेत कारण दादा जिवंत आहेत असाच भाबडा प्रश्न अनेकांना पडतोय, कारण या आधी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला भेटलेली नाहीत. याचा अर्थ एक तर दादा सोबत काही घातपात झाला असेल तर तो विमानात बसण्याआधीच झाला का, हा देखील प्रश्न पडलाय. जर विमानात बसण्याआधी झाला नसेल तर दादा जिवंत आहेत असा देखील प्रश्न सर्वांना पडलेला आहे. त्यांचा घड्याळ सापडत नाही किंवा कुठलेही डीएनए रिपोर्ट आलेले नसताना असा ती बॉडी दादाचीच आहे हे कशावरून आपण मानलंय हे देखील आपल्याला पाहावं लागेल. आणि इतक्या तातडीने पवार साहेबांना लाईव्ह का यावं लागलं आणि अजित पवार यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरलेली असताना तो अपघातच आहे असं शरद पवारांना का म्हणावं लागलं, हा देखील खरंच याही प्रश्नाचं उत्तर सर्वसामान्य माणसाला सापडलेलं नाही. यासोबत आपण सुरुवातीला बघितलं होतं की दादाचे कुटुंबीय गप्प का आहेत. खरं तर ते आजही दुःखामध्ये असतील, स्वाभाविक आहे. एखादी घरातली व्यक्ती जाणं, महाराष्ट्राला एवढं दुःख झालंय तर त्यांच्या घरातल्या लोकांना स्वाभाविक आहे तेवढं दुःख झालं असेल, परंतु या संदर्भाने घरातल्या व्यक्तींनी बोललं पाहिजे. सुप्रिया सुळे असतील किंवा सुनेत्रा पवार असतील, त्यासोबतच पार्थ पवार असतील किंवा इकडे आपण जय पवार असतील, या सर्वांनी आता बोललं पाहिजे. त्यांनाही संशय आहे का त्यांनाही हा अपघात मान्य आहे. अशा गोष्टी समोर जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत दादाचे कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत असं चित्र दिसून येत आहे. अमोल मिटकरी
हे वारंवार बोलत आहेत, परंतु दादाच्या पक्षातले जे काही पहिल्या फळीतले नेते आहेत त्यामध्ये छगन भुजबळ असतील, इकडे आपण धनंजय मुंडे असतील, हसन मुश्रीफ असतील, त्यासोबतच आपण पाहतोय पटेल असतील, तटकरे असतील, ही मंडळी काहीच बोलायला तयार नाहीत. नेमकं काय कारण आहेत, हे का बोलत नाहीत, हा प्रश्न सर्वसामान्य माणसं विचारत आहेत. म्हणूनच आपल्याला सांगता येतं की दादा जिवंत आहेत का, तेव्हा त्यांची कुटुंबीय का बोलत नाहीत, या प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत सर्वसामान्य माणसाला सापडत नाहीत, सीसीटीव्ही फुटेज समोर येत नाहीत, ते सिद्ध होत नाही की त्या विमानात दादा होते, तोपर्यंत लोकांचा आजही विश्वास नाही की दादा गेलेत म्हणून. आणि म्हणून हे जे काही सर्व आहे तर हे डोकं बधीर होणाऱ्या घटना आहेत, याची उत्तरं शासनानं देणं गरजेचं असतं. कारण आपण पाहतोय या सर्व यंत्रणा शासन हलवत असतं आणि शासनाने त्याची उत्तरं द्यावेत असा देखील सूर माध्यमांमधून आपल्याला दिसून येतोय. आणि एवढंच नाही तर दादाच्या जाण्यानं आज महाराष्ट्राची जी काही राजकीय हानी असेल किंवा अनेकांची व्यक्तिगत हानी झालेली आहे असं आपल्याला सांगता येते. आणि म्हणून आपल्याला सांगता येतं की ती 6वी व्यक्ती कुठे गेली, त्याचा शोध घ्यावा लागेल. त्याचा शोध सरकारने घेऊन आपल्याला सांगणं गरजेचं आहे. दुसरा प्रश्न आहे की दादाची बॉडी सुरुवातीला घड्याळ सापडला, घड्याळावरून आम्ही शोधली असं म्हणणारे म्हणतायत की आम्ही त्यांच्या जॅकेटवरून त्यांचा शोध घेतला. त्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर लोकांना भेटलं पाहिजे. त्यासोबतच देवगिरीवरचे सीसीटीव्ही फुटेज आपण जाहीर का करत नाही, त्यासोबत विमानतळावरले सीसीटीव्ही फुटेजचं काय झालं, आणि यासोबतच आपल्याला अजून सांगता येतं की जर दादाची ती बॉडी होती तर डीएनए चाचणी झाली होती का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि यासोबतच आपल्याला सांगता येतं की वैमानिक जो आहे तो आयत्या वेळी का बदलला, आणि त्या विमानाचा याआधी देखील अपघात झालेला असताना हे खराब विमान दादासाठी का दिलं गेलं, या सर्व प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत दादाच्या कार्यकर्त्यांना उत्तरे सापडत नाहीत तोपर्यंत अमोल मिटकरी सारखे प्रामाणिक कार्यकर्ते या विषयावर बोलत राहतील. पक्षातले लोक काही बोलत नाहीत, दादाचे कुटुंबीय काही बोलत नाहीत, परंतु सर्वसामान्य माणसाला आपला दादा वापस यावा असं वाटत आहे. आणि मग याच्यावरून आपल्याला सांगता येतं की अजूनही या प्रश्नांची उत्तरे भेटले नाहीत. त्यामुळे दादा जिवंत आहेत का, किंवा दादांसोबत आधीच घातपात झाला होता का, विमानात बसण्यापूर्वीच घातपात झाला होता का, या प्रश्नाची उत्तरे आपल्याला जोपर्यंत भेटणार नाहीत तोपर्यंत दादा गेलेत याच्यावर सर्वसामान्य लोकांचा विश्वास बसणार नाही. धन्यवाद.